सेम डिझाईन फक्त फ्लेवर वेगळा. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? तर हे माझं न्यू कस्टमर होतं, म्हणजे आधीपासून ओळखीचे आहेत ते. बट मी केकचं परत स्टार्ट केल्यापासून त्यांनी फर्स्ट टाईम माझ्याकडनं केक नेला आणि ही डिझाईन मी ऑलरेडी केली आहे, फक्त मी चॉकलेट फ्लेवरमध्ये केली आहे. तर त्यांना सेम डिझाईन आणि स्ट्रॉबेरी फ्लेवरमध्ये हवी होती. सो त्यांनी विचारलं की होईल का? सो मी बोलले की होईल, सेम होईल, काहीच डिफरन्स नाही येणार, फक्त ते चॉकलेटमध्ये होतं. सो हे स्ट्रॉबेरीमध्ये येईल, त्यामुळे सगळं पिंकमध्ये येईल. तर ते बोलले हो ठीक आहे चालेल. तर आणि मी सेम टू सेम केक करून दिला आणि कस्टमरला एवढा आवडला की कस्टमरने मला आणखीन एक ऑर्डर दिली. त्याचा व्लॉग मी ऑलरेडी पोस्ट केला आहे. तो 2 kgचा केक होता स्ट्रॉबेरी फ्लेवरमध्ये, जो डॉलवाला होता आणि तो पण तुम्हा सगळ्यांना खूप आवडला. तुम्ही सगळ्यांनी त्या व्हिडिओला सुद्धा खूप सारं प्रेम दिलं आहे, खूप सपोर्ट केलं आहे. तर ह्याच ऑर्डरमुळे मला ती ऑर्डर मिळाली होती आणि ही स्ट्रॉबेरी त्यांना फ्लेवर आवडला होता. सो त्यांनी तो फ्लेवर पण स्ट्रॉबेरीमध्येच दिला. तर मी 3 लेयर्समध्ये कट करून घेतले आणि तुम्ही बघताय की बेस किती छान रेडी झाला आहे. एकदम स्पॉन्जी वगैरे झाला आहे आणि एकदम छान सेट वगैरे झाला आहे. गार पण झाला होता, सो मी कटिंग वगैरे पण छान करून घेतली आणि 3 लेयर्समध्ये कट करून घेतली. सो जो टॉपचा जो लेअर असतो तो मी सेंटरला टाकते कधी पण, वरती किंवा एकदम बॉटमला नाही टाकत, कारण मध्ये तो हाईड होऊन जातो आणि शेपला पण काही प्रॉब्लेम येत नाही. जर तुम्ही टॉपला टाकला तर शेपला प्रॉब्लेम येणार आणि बॉटमला टाकला तरी पण प्रॉब्लेम येणार. म्हणजे मी हे ट्राय करून बघितलं आधी, म्हणून मी तुम्हाला सांगते की जो टॉप लेअर असतो ते काही लोक फेकून देतात, बट मी ते फेकून नाही देत. मी थोडा एक्स्ट्रा कट करून त्याचं केकच्या मध्ये ते ॲड करून टाकते, म्हणजे वेस्ट नको जायला. तर हा झाला आहे आपलं, म्हणजे लास्ट लेअरचं वगैरे कवरिंग झाली आहे. आता ह्याला आपण क्रमकोट करून फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवूया. तर मी ह्याला हाफ एन आवरसाठी सेट व्हायला ठेवलं आणि तोपर्यंत मग ह्याच्यावरती मला ग्लेज टाकायची होती. तर ती ग्लेज मी व्हाईट कंपाऊंडने रेडी करून घेतली आणि त्या व्हाईट कंपाऊंडमध्ये मिल्क वगैरे ॲड करून त्याच्यामध्ये स्ट्रॉबेरीचं एसेन्स आणि काय म्हणतात त्याला, रेड कलर टाकला. रेड कलर एकच ड्रॉप टाकला, म्हणजे तो पिंक होतो आणि जेवढं तुम्ही जास्त टाकाल तेवढा तो प्रॉपर रेड कलर रेडी होईल. तर ते झाल्यानंतर ग्लेज रेडी करून ठेवली आणि थोडीशी घट्ट व्हायला फ्रीजमध्ये ठेवून दिली, कारण ती माझ्याकडनं थोडी जास्तच पातळ झाली होती, थिन झाली होती एकदम आणि मला ती घट्ट करायची होती. तर हा आपला क्रमकोट करून सेट पण झाला आहे. आता आपण ह्याला आउटर आयसिंग करून घेऊया. तर आउटर आयसिंगसाठी मी पायपिंग बॅगमध्ये क्रीम फिल करून घेतली आहे आणि पिंक कलरमध्येच केक करायचा होता मला आणि ह्याच्यावरती ग्लेज येणार होती. तर मी लगेच तयारीला लागले आणि आउटर आयसिंग करायला घेतली. आणि जो डिझायनिंगचा पार्ट आहे तो मी तुम्हाला स्लोच दाखवते आहे, म्हणजे तिथे मी काय स्पीड वगैरे वाढवली नाही आहे, कारण तुमच्या पण लक्षात वगैरे येईल. आणि जे केकचे डिटेल्स असतात ते मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करत असते, सो तुम्ही प्लीज डिस्क्रिप्शनसुद्धा चेक करत जा. किती kgचा आहे, म्हणजे कोणता फ्लेवर आहे, कसा बनवला आहे, सगळं म्हणजे कितीला सेल केला, सगळं डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲड करत असते. सो प्लीज तुम्ही डिस्क्रिप्शनसुद्धा चेक करत जा. आणि काहींचे क्वेश्चन्स असतात की हाफ kgसाठी किती प्रीमिक्स यूज करते वगैरे, तर ते मी तुम्हाला सांगेलच की किती ग्राम प्रीमिक्स लागतं हाफ kgच्या केकसाठी, मग तो कोणताही असो. तर हे झालं आहे आणि मग मी हँड वगैरे क्लीन करून घेतला आणि लगेच फिनिशिंग द्यायला स्टार्ट केलं. तर आधी मी दुसरा स्पॅच्युला यूज करायची, तुम्ही पण बघितलंच असेल आधीच्या व्लॉग्समध्ये. नंतर मी हा यूज करायला घेतला, कारण हा छोटा आणि क्यूट आहे आणि माझ्या हातामध्ये पण प्रॉपर बसतो आणि ह्याने फिनिशिंग पण मला नीट म्हणजे करता येते. तर जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की फिनिशिंग द्यायला क्रीम भरपूर लागते आणि नंतर एक्स्ट्रा क्रीम निघून जाते. तर आता तुम्ही स्वतःच बघताय की एक्स्ट्रा क्रीम किती रिमूव्ह होती आहे आणि बाहेरच्या केकपेक्षा तर आपल्या केकला क्रीम कमीच यूज केल्या जाते. आणि माझे बरेचसे असे कस्टमर्स आहेत जे ऑर्डर द्यायच्या वेळेस मला सांगतात की प्लीज क्रीम कमी यूज करा, आमच्याकडे क्रीम जास्ती आवडत नाही. आणि जे होममेड केक असतात त्यांना क्रीम कायम कमीच यूज केलेली असते आणि बेस जो असतो आतला तो जास्ती प्रमाणात असतो. तर बेकरीवाले काय करतात, केकची हाईट दिसायला वगैरे बेस कमीच असतो त्यांचा, फक्त ते क्रीमचा जास्ती वापर करतात, त्यामुळं केकची हाईट वगैरे दिसते, केक मोठा दिसतो. पण होममेड केकपेक्षा मोठा काही दिसत नाही, कारण त्यांचा जो बेस असतो तो 7x7चा असतो आणि आपला जो असतो तो 8x8चा असतो. सो त्याप्रमाणे तुम्हीच विचार करा की होम बेकरचे केक छान असतील की बेकरीवाल्यांचे. तरी पण काही लोक असे असतात की ते बेकरीमधून केक घेतील पण होम बेकरला 100 रुपये जास्त देणार नाही. तर असंच असतं, ठीक आहे, काय आपण लक्ष द्यायचं नाही. ज्यांना केक आवडतात ते कुठेही जात नाही, त्यांचे कायम ऑर्डर चालू आहेत माझ्याकडे आणि खरंच आपले केक खूप छान असतात.
आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करून ठेवा. काही डाऊट्स असतील तर कमेंट करून सांगा. मी तुमच्या म्हणजे सगळ्या कमेंट्सला रिप्लायसुद्धा देईल. तुम्ही सुद्धा बघितलं असेल की मी सगळ्यांच्या कमेंट्सला रिप्लाय देते, फक्त काही काही कमेंट्स जे आहेत ते राहतात, कारण ते म्हणजे लवकर सीन नाही केलं की मग ते खाली खाली निघून जातं. सो ते रिप्लाय द्यायला त्यांच्या म्हणजे लक्षात राहत नाही, पण त्यांचं पण मी सर्च करून रिप्लाय देईलच त्यांना सुद्धा. तर तुम्ही बघताय की केकला किती छान फिनिशिंग झाली आहे, हाईट वगैरे पण एकदम प्रॉपर आली आहे. आणि तुम्हाला वाटत असेल की क्रीम जास्त यूज केली आहे केकला फिनिशिंग वगैरे द्यायला, तर तसं नाही आहे. तुम्ही आतला बेस बघितला असेल की बेसनेच केकची किती हाईट झाली होती. क्रम कोटिंगचा सुद्धा पार्ट तुम्ही बघितला आहे, तर तुम्हीच समजून जा की क्रीम जास्त यूज केलेली नाही आहे. आणि बरेचसे कस्टमर जसं मी तुम्हाला सांगितलं की त्यांना क्रीम हा प्रकार बिलकुल आवडत नाही, ते म्हणतात की थोडीच क्रीम यूज करा. तर ही छान अशी फिनिशिंग वगैरे झाली आणि जे दिसतंय ते मी हाईड करून घेतलं आहे. आणि ह्याच्यावरतून अशी पण ग्लेज येणार होती, त्यामुळं काय एवढा प्रॉब्लेम नव्हता. तर तुम्ही बघताय की आपली ग्लेज अशी छान रेडी झाली आहे. थोडी थिनच झाली होती, त्यामुळं थोडासा फिनिशिंगला मला प्रॉब्लेम आला. बट मी एकदा दोनदा म्हणजे एकदा तर टाकलं, ड्रिपिंग वगैरे करून घेतली छानपैकी आणि फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवून दिलं. आणि परत सेकंड टाईम ड्रिपिंग केली. तर असे 2 ते 3 टाईम मी ह्याला ड्रिपिंग केली. त्यावेळेस त्या केकला छान लुक आला आणि केक एकदम थिक झाली, म्हणजे जी ग्लेज असते ड्रिपिंगवाली ती थिक आणि छान झाली. तर हळूहळू ह्याला ड्रिपिंग करून घेतली, कारण ग्लेज पातळ झाली होती आणि मला ड्रिपिंग पण छान पडून द्यायची होती. मला आधी टेन्शन आलं होतं की मी कसं करू, काय करू, कारण खूप जास्त हे झाली होती ड्रिपिंग. इकडे मम्मी पण मला बोलत होती काय करून ठेवले तू हे. बट ठीक आहे, का खूप दिवसांनी अशा केकची ऑर्डर आली की मग असा प्रॉब्लेम येतोच. आता चॉकलेट केकला ड्रिपिंग ज्यावेळेस मी करते त्यावेळेस तुम्ही बघितले की ती किती छान तयार होते. बट ही ड्रिपिंग मी खूप वर्षांनी बनवली आहे, म्हणजे 6-7 वर्षातून मी ही ड्रिपिंग बनवली व्हाईट कंपाऊंडवाली. सो मला त्याचा एवढा अंदाज नाही आला. तर काय कमी जास्त झालं असेल, तुम्हाला माहीत असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा, म्हणजे मी एकदा त्या टाईपमध्ये सुद्धा ट्राय करून बघेल, कारण माझ्याकडनं खरंच हे चुकलं आहे. आणि चुकलं तर आहे, बट टेस्टला खूप छान लागतं हे. आणि चुकलं म्हणजे काय झालं की पातळ झालं होतं, बाकी काही दुसरं झालं नव्हतं एक्स्ट्राचं. बट ठीक आहे, केक पण छान झाला होता आणि 2-3 टाईम केला त्यामुळे केकला पण छान लुक आला. आणि ही जी ग्लेज असते ती खायला पण खूप टेस्टी लागते, कारण ही व्हाईट कंपाऊंडची असते. तुम्ही जसं मिल्की बार चॉकलेट खाता, म्हणजे सगळ्यांनीच खाल्लं असेल, तर ह्या चॉकलेटची टेस्टसुद्धा सेम मिल्की बारसारखीच असते. मी फक्त त्याच्यामध्ये स्ट्रॉबेरी एसेन्स आणि पिंक कलर ॲड केला होता, 1-2 ड्रॉप्स. तर लास्टला तुम्हाला ह्या केकचा फायनल लुक दिसेलच. तर मला काल एक कमेंट आली होती की तुम्ही केक वजन करून पण दाखवत जा. तर ॲक्च्युली वजन करून दाखवायला म्हणजे त्यावेळेस माझ्याकडे ते मेजरमेंटचं नव्हतं, ते मी आत्ता घेतलं आहे. सो जे मी आत्ताचे लेटेस्ट व्हिडिओ बनवते ते सगळ्यांचे मी मेजरमेंट करून तुम्हाला दाखवते आणि इथून पुढे पण नक्की दाखवत जाईल. मग ते किती पण ग्रामचा म्हणजे केक होऊ दे. आणि असं पण माझा 500 ग्रामचा प्रॉपर कधी भरतच नाही, तो 500 ग्रामपेक्षा जास्त जातोच. तर हाफ KGसाठी किती प्रेमिक्स तुम्ही यूज करता, जे बेकर आहेत जे माझे व्लॉग्स बघतात त्यांनी प्लीज मला कमेंट करून सांगा की हाफ KGसाठी प्रॉपर किती प्रेमिक्स यूज करायचं, म्हणजे मी तसं फॉलो करेल. तर हा तयार झाला आहे आणि हा आपला केकचा फायनल लुक. तर कसं वाटलं तुम्हाला हा केकचा फायनल लुक, प्लीज मला कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असंच सपोर्ट करत राहा. थँक्यू, बाय.